आजाद भाई यांचा आवाज आपण ऐकतायत या परिसरामध्ये. व्हॉइस ऑफ मुंब्रा. तर सकाळच्या सत्रापासून आपण संकेतजी पाटील त्यांचा आवाज आपण ऐकतायत. मीरा भाईंदरचा एक गोड आवाज या स्पर्धेला लाभलेला आहे. त्यांचं सुद्धा करूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये वेलकम. अतिशय सुंदर एक स्पर्धा आपण पाहतायत. पहिलं वर्ष, परंतु असं वाटतच नाही की पहिलं वर्ष आहे. गेली कित्येक वर्ष अव्याहतपणे आणि अविरतपणे ही स्पर्धा मात्र सुरू आहे. अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन अप्रतिम केलं गेलं आहे. ते MPL 2024 सीझन 1 राजूभाई यांचं सुद्धा या ठिकाणी आपण करूया वेलकम वेलकम वेलकम. मी त्यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपका तहे दिल से स्वागत करते हैं इस प्रतियोगिता में. एक अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोहम्मद भाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही दखल आणि एंटर कासरवडवलीचे संपूर्ण प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण मुस्लिम समाज बांधवांचं मनपूर्वक करूया हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत. MPL सीझन 1 सामना क्रमांक 2 रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहू शकाल SAS चॅम्पियन्स आणि एका साईडला आपण पाहतायत अल मुनिरा 11. रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहतायत. उन्हाचा तडाखा खूप वाढतोय. थोडीशी स्वतःची आपण आरोग्याची काळजी घ्या. जास्तीत जास्त कॅप आणि गॉगलचा वापर करा. डिहायड्रेशन होणार नाही, त्याच्यापासून वंचित राहू. त्यासाठी जास्तीत जास्त जेवढं पाणी पिता येईल तेवढं पाणी प्राशन करा. आणि कॅप आणि गॉगल आणि टायमरच्या बाबतीमध्ये तुम्हाला आम्ही वॉर्न करणार आहोत. पहिलं षटक किती मिनिटात फेकलं गेलं. 4 षटकांमध्ये तुम्हाला 20 मिनिटे दिली जातील. 3 षटकं ही तुम्हाला 15 मिनिटातच फेकले गेले पाहिजे, त्याची दखल घ्यायची आहे. अतिशय सुंदर आज MPL 2024चं ही शानदार पर्व पाहायला मिळतं. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार. यावेळेला आपण पाहतात गोलंदाज आहे. पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात समीरच्या माध्यमातून पहिलाच वाईट बॉल आला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. SAS चॅम्पियन्स एका साईडला अल्मुनिरा 11. या दोन संघांमध्ये अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. चेंडू पाहिला पुन्हा एकदा समीरचा आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. MPL अर्थातच अतिशय तुम्हा सर्वांना आवडणारी गोड स्पर्धा मुस्लिम प्रीमियर लीग. आज समाज बांधवांचं प्रत्येकाचं करूया आपण वेलकम. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. टप्पा चूक पद्धतीने पाहायला मिळाला. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. निर्धावच्या स्वरूपात बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. समीर एक सुंदर हेअरस्टाईल आपण पाहू शकाल आणि खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 वाईड आले, परंतु जो चेंडू डॉट आला ते संकेत देणारा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळला गेला. खूप चांगला फटका बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला. वेलकम बाउंड्री. सुस्वागतम. MPL चौकार 4. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त चेंडूला येऊन दिलं होतं आणि अल्तमशच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार पाहायला मिळतो. जयवंतजी आमचे गुणलेखक अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतात लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्याचप्रमाणे GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना टेक्निकल टीम सुशीला अँड कंपनी यांची आपण पाहू शकतायत. 6 धावा फलकावर. स्वतः मोहम्मद वरेकर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक आणि खूप रात्रंदिवस सर्वांनी मेहनत घेतलेली ही स्पर्धा आज रंग भरताना पाहायला मिळते. आमच्या व्यासपीठावर आयुब शेख बायकर मॅन यांना सुद्धा आपण पाहू शकाल आणि वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर मोहम्मद वरेकर यांना आपण पाहतायत. या स्वाईट बॉलचा इशारा. चौकार आल्यानंतर इथे मात्र इम्प्रोव्हायझेशन गरज होती, परंतु इम्प्रोव्हायझेशन तेवढं झालं नाही समीरच्या माध्यमातून. आणि हा बॉल जर आपण पाहिला तर वाईट बॉलचा इशारा आला. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. अल्तमश जर 2 षटकार जर ठोठावतायत वसीम भरमार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल.
बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला, ऑफ ड्राईव्ह होता आणि चौकार मिळाला. चौकार आणि संघाची धावसंख्या 11 आणि पैसे प्रथमतः जमा करायचे आहेत आपण आणि त्यानंतर अनाउन्समेंट केलं जाईल असं कमिटीकडून आम्हाला सूचना आलेली आहे. ऑन साईडला खेळला गेलाय, फटका तर चांगला आहे परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोचेपर्यंत चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा. MPL चौकार, गुड बॅटिंग बाय अल्तमश. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. लगातार 3 बॉलवर 3 चौकार. क्या बात आहे अल्तमश, मॅग्निफिसंट बॅटिंग. अतिशय सुंदर फलंदाजी करणारा अल्तमशच्या बॅटमधून अनुक्रमे 3 चौकार पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर SAS चॅम्पियन्स या संघाची 15 धावा. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर. समीर कदाचित ह्या लेंथला विसरला होता परंतु अल्तमशचे जे स्ट्रोक पाहायला मिळाले, एक फटका आपण पाहू शकला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला, दुसरा फटका आपण कव्हर ड्राईव्हचा पाहायला मिळाला, तिसऱ्या बॉलवर बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला आणि डीप मिड विकेटला फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केले. तिन्ही चौकार शानदार होते. ऑफ साईडला जागा बनवली, रूम दिला इनफिल्डच्या वरून. क्लास टायमिंग, वंडरफुल शॉट बाय अल्तमश. MPL चौकार. आणि सतीजी पाटील यांचं चौकाराने स्वागत केलं जातं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे सतीजी पाटील, आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 रन. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. भरभक्कम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन, 4 षटकांचा सामना. या सतीजी पाटील आपलं वेलकम आहे. आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आज मुस्लिम समाज बांधवांचं खऱ्या अर्थानं वर्ल्ड कप आहे. फरहान वरेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. फरहान वरेकर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपका तहे दिल से स्वागत करते हैं. सतीजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. पहिल्या षटकामध्ये समीरच्या गोलंदाजीवर 19 धावा कुठल्या. अल्तमशची बॅट या वेळेला बोलू लागले. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात काय ते 4 शानदार चौकार होते. शोएब पठाण दुसरं षटक हाताळण्यासाठी दुसरी ओव्हर यावेळेला शोएब पठाणच्या हातामध्ये चेंडू स्वीकारला गेलाय. लखन जाधव यांना आपण पाहत आहेत. कासरवडवली एक्सप्रेस आज पंचांच्या भूमिकेत. एक अतिशय सुंदर खेळाडू म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. नरेंद्र भारती एका साईडला आपण पाहत आहेत आज पंचांच्या भूमिकेत आणि मोहम्मद भाई यांना खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य. यावेळेला व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहिलाच व्हाईट बॉलने शोएब पठाण सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहत आहेत. एक चांगली संकल्पना. एंटर कासरवडवली मुस्लिम समाज बांधवांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून ही स्पर्धा आपण पाहत आहेत. हा चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा लखन जाधव वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आमचे गोल्डन मॅजिक फिंगर जयवंजी आम्हाला दर्शवत आहेत की 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 21 रन्स ऑन दी बोर्ड SAS चॅम्पियन्स या संघाची. तर एका साईडला संघ आहे अल मुनिरा 11 स्ट्रगल करतायत. शोएब पठाण मूर्ती लहान आहे परंतु इथे कीर्ती महान करून दाखवेल का. फुल टॉस बॉल होता. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना निलेजी राऊत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. निलेजी राऊत साहेब आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. MPL
निलेशजी राऊत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. निलेशजी राऊत या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर संघाची धावसंख्या 22. SAS चॅम्पियन्स या टीमची उजव्या हाताने शोएब पठाणचा हा चेंडू मात्र थोडासा डीप मध्ये राहिला होता. असं वाटलं की हा चेंडू मात्र फार वेगाने येईल, परंतु स्लोवर वन चेंडू होता. गुडघ्यावर बॅलन्स करत अल्तमश खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. बीट झाले. डॉट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. ऑफ साईडला फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. मिडल ऑफ दी बॅटने चेंडू कनेक्ट झाला. तेवढंच उत्तम दर्जाचं फिल्डिंग. ग्रेट फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या SAS चॅम्पियन्स या टीमची 23 या धावसंख्येवर 23 रन्स. बॉल फेकून झाले दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. अल्तमश आणि समीर अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अल्तमशचे बॅट आता बोलू लागले. 4 चौकार त्याच्या बॅटमधून खणखणीत आलेत. MPL अर्थातच समाज बांधवांना, मुस्लिम समाज बांधवांना व्यासपीठ मिळावं या हेतूने या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. वर्ष पहिले आहे, परंतु पहिल्याच वर्षामध्ये दमदार आणि शानदार आयोजन, डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन पाहायला मिळतं. या विजय सरिता मैदान, कालिका माता क्रीडांगण, कासार वडवली आपण पाहू शकाल. एक धाव निश्चित स्वरूपात मिळाली आणि संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 24. 24 धावा. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 24. SAS चॅम्पियन्स या षटकामध्ये धावा थांबवलेत. फक्त 5 धावा खर्च केले. जरी 2 बॉल वाईड आले तरी सुद्धा आपण पाहतायत की 5च धावा खर्च केलेल्या आहेत. अप्रतिम. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने बॉडमॅनचा वापर केला. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल थोडंसं लेझी राहिले आणि पाहता पाहता अल्तमशच्या बॅटमधून 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 26 धावा. 2 षटकाचा खेळ झालाय. 26 धावा. यस, हमारे बीच इस वक्त माननीय श्री नीलेश जी राउत साहब उपस्थित है. उनका स्वागत और सत्कार हम इस वक्त जरूर करेंगे. मैं रिक्वेस्ट करूंगा अयूब शेख, स्टार ऑफ समी वारेकर के शुभ हाथों से इस वक्त नीलेश जी राउत साहिब का स्वागत और सत्कार जरूर किया जा रहा है. कासर वडौली के हार्दिक पांड्या, इनका स्वागत और सत्कार जरूर इस वक्त आपने देखा है. इसी साथ ही साथ हमारे बीच उपस्थित है SP सतीश जी पाटिल साहब, एक ग्रेट कीपर के रूप में जिनकी पहचान, उनका हम स्वागत और सत्कार जरूर करेंगे. स्टार ऑफ कासर वडौली के शुभ हाथों से अयूब शेख. और बिल्कुल राज की बात है कि सतीश पाटिल को जो कीपिंग सिखाई है, किसने सिखाई है? यस, मोहम्मद वारेकर, ये नाम भी उभर कर आता है. जयवंत दादा हमारे साथ उपस्थित है. जयवंत दादा का भी हम स्वागत और सत्कार जरूर करेंगे. 40+ के एक लंबे चौड़े कद के एक बेहतरीन पेस गेंदबाज के रूप में जिनकी पहचान, उनका स्वागत और सत्कार इस वक्त जरूर किया जा रहा है. हमारे बीच फरहान जी वारेकर साहब भी मौजूद हैं. उनका भी स्वागत और सत्कार हम यहाँ पर जरूर करेंगे. फरहान भाई का भी स्वागत और सत्कार इस वक्त जरूर किया जा रहा है. क्या बात है. हमारे ताहिर 11 टीम के जो ऑनर हैं, उनका भी हम स्वागत और सत्कार करेंगे. हमारे ताहिर भाई, आइए ताहिर भाई. और क्या बात है, आज मेरे ख्याल से बर्थडे भी है, जन्मदिन है. ढेर सारी शुभकामनाएं ताहिर भाई. आपको इसी तरीके से हंसते रहिए, इसी तरीके से मुस्कुराते रहिए, आपकी खुशियां बरकरार रहें, यही हमारी दुआएं हैं. और आप जरूर जरूर इसी तरीके से फिट रहिए. बर्थडे बॉय ताहिर भाई, आज उनका जन्मदिन भी है और आज उनकी टीम परफॉर्मेंस भी करेगी. तो ढेर सारी शुभकामनाएं आपको आपके जन्मदिन के अवसर पर.
स्वागत और सत्कार की प्रक्रिया यहाँ पर अब पूरी हो चुकी है। चलते हैं कमेंट्री बॉक्स पर, हमारे साथ जुड़े हुए हैं प्रमोद जी। थँक्यू व्हेरी मच शेजाद भाई. यावेळेला 26 धावा 2 षटकांचा खेळ झाला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण पाहिलात. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला होता. अतिशय सुंदर आयोजन नियोजन. जवळजवळ 1 ते 1.5 महिना रात्रंदिवस झटत असताना अक्षरशः मोहम्मद भाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमला झोप नाही, परंतु खूप चांगली आम्ही स्पर्धा भरवणार हा त्यांचा हेतू. एंटर कासारवडवली आज मुस्लिम समाज बांधवांना एक व्यासपीठ मिळावं, प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांचा खेळ मात्र खूप चांगल्या पद्धतीने उभारावं यासाठी मात्र MPLचं हे पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या पर्वामध्ये दमखम दाखवले या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 26 धावा. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलचा खेळ संपन्न झालाय. शाकिब वरेकर सर आपका तहे दिल से स्वागत करते हैं इस प्रतियोगिता में. MPL 2024 में आपका तहे दिल से स्वागत है. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन, गॉन, फर्स्ट विकेट डाउन. समीर हमारे बीच जनाब शाकिर जी वारेकर साहब की उपस्थिति हो चुकी है. वेलकम शाकिब जी वारेकर साहब, आपका तहे दिल से इस्तकबाल है, वेलकम है, स्वागत है. MPL में आपका तहे दिल से वेलकम है, स्वागत है, सुस्वागतम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फॉरवेज चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जैसी गेंद वैसी नसीहत, आउट ऑफ द पार्क. परवेज आल्या आल्या मात्र नोमानचं स्वागत करत असताना खरपूस समाचार घेतला आणि फुलटॉस बॉलला मात्र पाठवलं. 6 धावांकरता या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 रन्स, 32 धावा. बिल्कुल हमारे बीच शाकिब जी वारेकर साहब मौजूद हैं, हम उनका भी स्वागत और सत्कार जरूर करेंगे. मैं रिक्वेस्ट करूंगा मोहम्मद वारेकर साहब से कि आपके शुभ हाथों से स्वागत और सत्कार की प्रक्रिया जरूर पूरी की जाए. इसी बीच व्हाट अ हिट, दिस इज अ बिग ब्लो आउट ऑफ द पार्क. 6 रन. शकीब जी वारेकर साहब एक बहुत सपोर्ट किया है, बैक सपोर्ट इनका हमेशा रहता है और इस वक्त इनका सहयोग और इनका सपोर्ट इस प्रतियोगिता के लिए बहुत महत्वपूर्ण. उनका स्वागत और सत्कार इस वक्त जरूर किया गया है. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धावसंख्या 38 धावा. परवेज ह्या वेळेला काय जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. आल्या 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत. 2 षटकार लगातार आपण पाहू शकलात. ग्रेट बॅटिंग बाय परवेज. इथून तिसऱ्या बॉलवर सुद्धा आपण पाहू शकाल बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि यस पंचांचा इशारा येतोय. चौकार. 2 षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली गेली. 42 रन 1 विकेट के नुकसान पर. 42 रन्स. सुपर बॅटिंग. आक्रमकता काय असते परवेजच्या बॅटमधून आपण पाहिले. 2 लगातार षटकार आणि तदनंतर चौकार. ग्रेट बॅटिंग. ह्या वेळेला यस गॉन. परवेजच्या फलंदाजीला पूर्ण विराम लागत असताना आपण पाहत आहेत. चला यानंतर होणारा सामना मोईन 11 वर्सेस ताहिर 11. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. चला मोईन 11 वर्सेस ताहिर 11 या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. परंतु परवेजने जी बॅटिंग केले, जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. मूर्ती लहान कीर्ती महान, छोटा पॅक बडा धमाका. परवेज ॲब्सोल्युटली ग्रेट बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या परवेजच्या बॅटिंगसाठी आल्याच पाहिजेत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट बाय परवेज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते एकंदरीत 42 या धावसंख्येवर. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 4थ्या षटकाला प्रारंभ होईल. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. MPL मुस्लिम प्रीमियर लीग अर्थातच मुस्लिम समाज बांधवांना एक व्यासपीठ मिळावं
एंटर कासरवडवलीचे संपूर्ण आज बांधव एकत्रित येऊन चांगला क्लास या स्पर्धेचा वाढवत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. 14चा करंट रन रेट आतापर्यंत मेंटेन केला गेला आहे. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. स्वतः सुशील या ठिकाणी आपण पाहू शकाल, कारण GTC आता फक्त हे नाव नाही आहे तर ब्रँड आहे. आकिब बॅटर मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज आकिब, जवाज त्यावेळेला आपण पाहतायत बॅटर आहे. शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक. बाउन्स मिळाला होता, उसळत्या चेंडूला खेळू शकले नाही. चेंडू पाठीमागे निघून जाईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 या धावसंख्येवर. खरंच संपूर्ण आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे ती आज डोळ्यासमोर रंगताना रात्रंदिवस मेहनत घेऊन या स्पर्धेला आज उजाळा दिलाय. मुस्लिम समाज बांधवांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांचं क्रिकेटचं कौशल्य दाखवावं, त्यासाठी आज लीगचा फॉर्मॅट. यावेळेला बॅटची एज अँड टेकन, बॅटर बॅक टू द पवेलियन, गॉन. जवाज बॅक टू द डगआउट. जवाज या वेळेला आपण पाहतायत बॅक टू द डगआउट आणि त्याचेच बंधू आपण पाहतायत मिस्टर अरबाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साऊंड सिस्टम चे प्रोप्रायटर कुठेही असतील तर प्लीज या. गुड डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल, काय जबरदस्त चेंडू, परंतु अल्तमाशला या वेळेला परतावं लागेल. फलंदाज बाद होताना अरबाजला काहीच सुचलं नाही आणि तिथून मात्र पुढे येत असताना एक चांगला बॅटर ज्याने 4 चौकार जबरदस्त बॅटिंग केली होती, आक्रमकता दाखवली होती आपल्या बॅटने, तोच फलंदाज बाद होताना आपण पाहू शकलात रनआउटच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 43 रन्स. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 3 बॉलचा खेळ झालाय. अदनान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडकडे जाताना पाहायला मिळेल. चला, मोईन 11 आणि ताहिर 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचं आहे. सामना क्रमांक 3, मॅच नंबर 3. अप्रतिम गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने 1 बाउन्स, ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, कोणती धाव येत नाही आहे. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 या धावसंख्येवर SAS चॅम्पियन्स या टीमची स्थिती पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. विकेट किपरने व्हॉट अ कॅच. शोएब, काय जबरदस्त झेल टिपला गेला. मॅग्निफिसंट कॅच. MSD ची आठवण करून देणारा हा झेल. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल. मुझफ्फर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल खेळण्यासाठी मुझफ्फर, मात्र अदनानने खूप चांगला प्रयत्न केला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला विकेट किपर त्या ठिकाणी धावून जात. काय आय कोऑर्डिनेशन होतं, स्ट्रॉंग होतं, डोळ्यांची नजर, त्याचप्रमाणे जजमेंट आणि रनिंग करून अशा प्रकारचं झेल घेणं सोपं नाही आहे. ते सोपं करून दाखवलं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा बिमरच्या स्वरूपात होता. फारच कमरेच्या वरती असल्या कारणानं आपण पाहतायत दोन्ही पंचांचे हात खुले झाले. 1+1 2 धावा आणि फ्री हिटचा सिग्नल लखन जाधव यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत आज आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. 45-45.
45 धावा एस ए चॅम्पियन्स टीमच्या. या शेवटच्या बॉलवर मात्र फ्री हिटचा बॉल म्हणजेच मनमुराद आनंद घेऊ शकता, जोखीम पत्करू शकता. आणि फुलटॉस बॉल होता व्यवस्थित, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता कन्वर्ट झालेलं नाही आहे. मात्र पुढे सरसावेल फिल्डर, वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील, फेकतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 3 धावा इझिली पळून पूर्ण केल्या जात आहेत. चौथ्या धावेसाठी प्रयत्न आहे, ते विकेट्सला महत्त्व नाही आहे. 3च धावा मिळतील आणि तिहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48, 49 रन्स टू विन. अल मुनिरा 11 या टीमला विजयासाठी 49 धावांचं लक्ष असेल. चला, मोईन 11 वर्सेस ताहिर 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचंय आणि शाकिब वारेकर यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन केला जाईल. आपण दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मोईन 11 वर्सेस या आपण ऐकूया मीरा भाईंदरचा एक गोड आवाज. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेले असे समालोचक आमचे जवळचे मित्र मिस्टर संकेतजी पाटील, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी. अल मुनीर 11 एक एक्स्ट्रा भेजे. अल मुनीरा भाई एक्स्ट्रा यहाँ पे भेजिए, पेनल्टी है. स्ट्राइक एंड पे बैटर कौन है? शोएब आणि मोजम
हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर आहे जवाद. 49 टू विन. यावेळा पहिला चेंडू टप्पापर्यंत हलकासा बाहेर कट झालाय. वाईटचा इशारा होते. अवंतर धावेने सुरुवात होते. मात्र 49 धावा विजयासाठी भरपूर मोठं काम करावं लागेल. 12 धावा प्रति षटका मागे करायचे आहेत आणि त्यानुसार विचार होणं गरजेचं आहे. मोजम नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. मात्र इथे अधिकृत चेंडू. मात्र काय पिकअप शॉट. चेंडू वन बाउन्स सीमा पार येणार. एक्झॅक्टली काय घडलंय. इज इट 4 or 6? नव्हतं की तो षटकार असेल. चेंडू वन बाउन्स सीमारेषेवर गेलाय. मी व्हॉलंटियर्सना विनंती करतोय, MPL चे जे व्हॉलंटियर्स आहेत, मोहम्मद भाईंनी सांगितलंय तुम्हाला प्लीज आपण चहू बाजूला उभे रहा. प्लीज मैं एक रिक्वेस्ट करता हूं हमारे वॉलंटियर से, प्लीज आप मैदान के चारों बाजू में खड़े रहिए ताकि डिसीजन है वो सही तरीके से हमारे अंपायर दे सकते हैं. इस बीच ये बल्ला खोला था. स्विच इट खेलना चाहते थे लेकिन कोई भी क्षति नहीं यहाँ पे और कोई भी संपर्क नहीं है. ये डॉट गेंद. धाव संख्या 5. 49 धावा विजयासाठी. 49 अल मुनीरा 11 वर्सेस SS चॅम्पियन. व्हॉट ए शॉट. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर असणार आहे. सुपर्ब षटकार. इट्स MPL से 12 धावा करायचे आहेत. स्वागत करूया सतीश पाटील यांचं, लिजेंड खेळाडू कासार रोडवली परिसरातील. या सतीशला विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये वेलकम. आता पहिली ओव्हर आहे. 49चं टार्गेट आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये आक्रमण. पुन्हा एकदा शोएबचा हा फटका किती दूरवर जाणार पाहूया. क्षेत्ररक्षक आहे तिथे उभा, तो म्हणजे अरबाज आणि हा चांगला झेल टिपलाय. काय आक्रमण केलं होतं शोएबनं, मात्र अरबाजनं ते आक्रमण परतवून लागलंय. वेल कॉट. विकेट डाऊन. MPL चा दिवस उजाडलाय 27 एप्रिलचा आणि सुरुवात झाली इथे मुस्लिम प्रीमियर लीग सीझन 1 ला. हा दुसरा सामना सुरू आहे. तिसरी मॅच रेडी आहे. टॉस झालाय. मोइन 11 वर्सेस तायर 11. नेक्स्ट बॉल टू रेहान. दॅट्स अ गुड हिट. रेहान आलाय आणि रेहान शोएबची कामगिरी इथे जबरदस्त केली. वाह काय डिसिजन बघा. आमच्या पंचांकडे लक्ष द्या. लखन जाधव लकी पॅनल तुम्हाला पाहायला मिळतंय ठाण्याचं. एन्जॉय करतोय. आणि मला वाटतं हे दोन्ही अंपायर्स असं वाटतंय की कित्येक वर्षापासून अंपायरिंग करतायत. नॉडीला देखील वय वर्ष 54. नॉडी
ओ दॅट्स अ गुड बॉल, दॅट्स अ गुड बॉल. इथे मात्र एज लागले, फलंदाज बाद. षटकार मारल्यानंतर फलंदाज बाद होतोय. शोएबच्या बाबतीत तेच घडलं आणि आता रेयांच्या बाबतीत ते घडलंय. मात्र या पहिल्या षटकात तब्बल 17 धावा आणि गडी बाद 2. ही मॅच काहीतरी वेगळे दिवस दाखवेल असं काहीतरी घडतंय. पहिले षटक संपलंय. धावसंख्या 17, गडी बाद 2. SS चॅम्पियन वर्सेस अल्मुनिरा 11. 49 धावा विजयासाठी. पहिल्या षटकात आले 17 धावा. त्यामुळे आता इक्वेशन शेवटचे 18 चेंडू आणि 32 धावांची अजूनही गरज आहे. कोण जिंकेल ही मॅच? लक्षात घ्या, नॉकआउट राऊंड नाही आहेत. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण प्रीमियर लीग सामने खेळतोय. प्रत्येकाला संधी आहे आणि या संधीचा वापर कसा होणार ही प्रीमियर लीग आपल्याला दाखवणार आहे. GTCचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती, अनेक मान्यवरांचं प्रेम. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे युनिटी, आणि ती युनिटी दाखवण्याचा प्रयत्न इंटर कासार रोडवलीच्या या खेळाडूंनी केलाय. 1 महिन्यापूर्वी ऑक्शन झालं. त्या ऑक्शनमध्ये निश्चितच 17 रन 32 चाहिए 18 गेंदों में. 18 गेंदों में 32 रनों की आवश्यकता है. डोंट वेस्ट टाइम. 4 ओवर 20 मिनट में होना जरूरी है. ये बात को मद्देनजर रखिए. नेक्स्ट मॅच मोइन 11 वर्सेस ताहिर 11. या मॅच मध्ये मोहम्मद वारेकर तुम्हाला पाहायला मिळतील, स्वतः मुख्य आयोजक या स्पर्धेचे. तसेच आयोजन कमिटीचं मनापासून कौतुक आहे. चांगली स्पर्धा देण्याचा त्याचा प्रामाणिकपणे. इथे फुल टॉस होता, मात्र ते कन्वर्ट करू शकलं नाही. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. अवांतर धावसंख्या 18. 49 धावा चेस करायच्या आहेत आणि त्यानुसार कामगिरी होतीये. मात्र 2 गडी सुद्धा बाद झालेत. इथे मात्र बॅकफुटवर खेळलेत आणि कदाचित वन डे आहे की 2 आहेत. वन डे आहे ना? ओके, थँक्यू. चेंडू द्या लगेच प्लीज. मैदानाच्या आतमध्ये चेंडू प्रोव्हाइड करा. 1 धाव. तर या स्पर्धेत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या संघांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. फुलटॉस डिलिव्हरी आहे. डिस्कॅलेग रिजन मध्ये चेंडू जर बघितला तर भरपूर वेगाने ट्रॅव्हल होताना दिसतोय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन असल्यामुळे इथे धावा मिळतील. मात्र त्या 2 धावांनी कदाचित धावसंख्येला आधार जरूर मिळेल. कारण धावसंख्या जर बघितलं तर 21 वर जाऊन पोहोचले आणि नक्कीच चांगली कामगिरी म्हणावी लागेल अल मुनिरा या टीमची. कारण 49 धावा 4 षटकांच्या सामन्यामध्ये भरपूर मोठी धावस. बॅकफुटवर खेळलेत. दॅट्स अ गुड बॉल. यावेळेला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अल्तमश यांच्या मार्फत. कारण राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी आणि त्यानंतर अँगल क्रिकेट केला जातोय. आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू इथे स्लो डिलिव्हरी आहे. पिक करू शकले नाही आहेत. मात्र बॅटची बॉटम एज आणि चेंडू येतोय शॉर्ट मिड विकेटला. अजून 1 धाव. मात्र काही स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. कासारवडोली बेल्ट म्हटलं तर मुस्लिम समाजातील 3 खेळाडूंची आठवण येते. ती म्हणजे मोहम्मद वारेकर, त्याच्यानंतर नो डाऊट अयूब शेख आणि अजून एक खेळाडू तो म्हणजे साहिल शेख देखील आहे आणि नो डाऊट आरिफ खान. फुलटॉस डिलिव्हरी आहे. मात्र हा फटका कडक आहे. चेंडू सीमारेषा पार आलाय. खणखणीत षटकार. गुड शॉट. या षटकांना संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. 21 धावांची गरज है. 21 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए. और ओवरऑल अगर बॉल की डिमांड देखी जाए तो 13 गेंदे 21 रन. व्हाट अ शॉट. इस बीच एक खराब गेंद दिख रही है. लेट्स सी द अंपायर डिसीजन. 1 रन यहाँ पे भी मिलेगा. ये खराब गेंद थी. वाइड +1. 2 रन और जुट जाएंगे. धावसंख्या तब्बल 30 वर जाऊन पोहोचले. आता गणित जर बघितली तर निश्चितच जवळ येत चालले आहेत.
मात्र अनमुलीला टीम अफलातून बॅटिंग. शोएबनं स्टार्ट दिला, त्यानंतर आपण बघितलं तर रेहानच्या बॅटमधून षटकार आणि आता आकिब देखील अफलातून कामगिरी करतोय. अजून एक धाव फलकावर. मोजम आणि आकिब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते. 2 षटकार आता संपलेली आहेत. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. 18 धावांची गरज, 12 चेंडू. अजूनही मॅच बनू शकते, ती म्हणजे टीम एस एस चॅम्पियनसाठी. इथून 2 विकेट, त्यांना कदाचित विकेटवर लक्ष द्यावं लागेल. तर जे काही एक्स्ट्रा चेंडू आहेत त्याच्यावर कंट्रोल दाखवावा लागेल. या मॅचमध्ये काही घडू शकेल. ऐकूया एक थोडंसं म्युझिक. मात्र ते म्युझिकसाठी आमचे थोडंसं डेव्हलपमेंट सुरू आहे, ते म्युझिक ऐकायला मिळेल. जर त्यांनी जास्तीत जास्त झेल पकडले तर त्याच्यासाठी संपूर्ण किट आहे, म्हणजे ट्रॅक, टी शर्ट, कॅप आणि शूज मोहम्मद वारेकर यांच्या माध्यमातून देण्यात येतील. या गडीला एक चांगला फटका, मात्र धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. मुजाम चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या 32 झाली आहे. अजूनही 17 धावा 11 चेंडूमध्ये. तर भरपूर पारितोषिक आपल्याला मुस्लिम प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे, त्याच्यानंतर एअर कूलर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर ट्रॉफीज, आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत. यावेळेला बॅटची एज जरूर लागलाय, धाव मिळेल. आकिबच्या खात्यात ही धाव जाईल. तर टॅलेंट आज मुस्लिम प्रीमियर लीग मध्ये आम्हाला काय पाहायचं आहे तर ते टॅलेंट. इकडच्या मुस्लिम खेळाडूंचं, इकडच्या समाजातील खेळाडूंचं टॅलेंट नक्कीच आम्हाला पाहायला आवडेल. कारण कासार, वडोली, मिमाजी म्हटलं काही नावं प्रकर्षाने येतात या समाजातील. अयूब असो, आरिफार खान असो, साहिल शेख असो किंवा मोहम्मद वारेकर, ही कित्येक वर्षापासून नावं ऐकतोय. मात्र अजून काही नावं जोडली गेली पाहिजेत, त्यासाठी हा केलेला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स सी द अंपायर डिसिजन एक्झॅक्टली काय घडलंय. हा चेंडू लेफ्ट केला होता, मात्र तो वेगळ्या पद्धतीने लेफ्ट केला होता. वाईटचा इशारा आहे. 1+1 2 धावा आहे. थँक्यू व्हेरी मच. 2 धावेने संघाची धावसंख्या जर अजून वाढली, आता फक्त 14 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 14 धावा. आपापली टीम रेडी ठेवा मित्रांनो, मी प्लीज विनंती करतोय, अपनी अपनी टीम रेडी रखिए. स्लो डिलिव्हरी आहे, स्लो डिलिव्हरी आहे. गुड चेंज ऑफ पेस. या गोष्टींची गरज आहे, या चेंडूची गरज है टीम एस एस चैंपियंस। कौन जीतेगा ये मुकाबला, ये जो सवाल है ना बहुत बड़ा हो जाता है लिमिटेड ओवर के क्रिकेट में, और वही सवाल बार बार रेज होता हुआ। नेक्स्ट बॉल समीर, इस बीच ये ओह व्हाट अ कैच, ड्रिबल जरूर किया था लेकिन ये कैच एट द एंड हुआ है। इसी के साथ यहाँ पे विकेट, और ये क्रूशियल मोमेंट है इस मैच का। यहाँ पे विकेट आकिब यहाँ पे लौटेंगे और एक विकेट। रन संख्या है सिर्फ और सिर्फ 35। और देखेंगे एम एस धोनी।
लगता है वो दौर फिर से आ गया 2005 जब ये MS धोनी ने डेब्यू किया था, वो दौर आ गया है। और खुद कप्तान है, नो डाउट कुछ कप्तान है और अपनी जिम्मेदारी वो जानते हैं और उन्होंने कहा था कि हम जीतने की कोशिश जरूर करेंगे, कि ये लीग हमारे लिए बहुत ही इंपॉर्टेंट है। वेलकम वेलकम मिस्टर समीर। हालांकि उनकी हेयर स्टाइल अगर देखी जाए तो MS धोनी की जैसी है, इसलिए ये बात हमने कही। इस बीच बैकफुट पे खेला गया ये शॉट, लेकिन 1 रन जरूर मिलेगा। उनको एक इनाम है अगर वो सिक्सर लगाते। अगर समीर का यहाँ पे कोई भी कैच लेता है तो उनके लिए 200 रुपए का इनाम रहेगा। ये उल्टा है सब। अच्छा, जो ड्रिबल किया था उनके लिए 200 रुपए का इनाम आया है। अच्छी कैच थी। 7 गेंदे मतलब 1 गेंद ये शेष है और 13 रनों की आवश्यकता है। ये मैच बन गया है दोनों टीम के लिए। कौन जीतेगा, लेट्स सी। समीर, इस बीच ये अच्छी गेंद, उतना ही अच्छा शॉट है, लेकिन ये बल्लेबाज यहां पे आउट होगा। ये बल्लेबाज यहां पे आउट होगा। हिट विकेट है। क्या अंपायर का डिसीजन, क्या अंपायर की नजर। हिट विकेट है। देखो ये हमारा बिली बॉर्डन है। जबरदस्त अंपायरिंग और यहां पे हिट विकेट। मौसम को यहां पे लौटना पड़ेगा। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे लेकिन हिट विकेट, उनका पैर स्टंप को लगा है और जो बेल्स है वो भी चमक उठी है इस कड़कड़ती धूप में। और जो भी मैन ऑफ द सीरीज रहेगा उसको खास इनाम है मोहम्मद वरेकर भाई की ओर से। अजमेर का टूर, क्या बात है। जोरदार ताली मोहम्मद भाई वरेकर के लिए। देखो जैसे जैसे गर्मी बढ़ते जा रही है वैसे वैसे मोहम्मद वरेकर, उनकी भी चमक बढ़ती जा रही है। लेकिन क्या ये मुकाबले का डिसाइसिव मोमेंट था, मौसम का आउट होना, क्या ये इस मुकाबले का टर्निंग पॉइंट था। चलो जल्दी आ जाओ, जल्दी आ जाओ। क्या हो रहा है, नए बल्लेबाज प्लीज। अभी भी 6 गेंदे शेष है, 13 रनों की दरकार आहे। 6 चेंडू 13 धावा आणि मोझम चांगली बॅटिंग करत होता, मात्र हिट विकेट तो बाद झालाय। थोडंसं जास्त मागे खेळण्यासाठी गेला होता आणि त्याचा पाय बरोबर यष्ट्यांवर लागलाय आणि ही गोष्ट स्क्वेअर लेग पंच नॉडी आणि जबरदस्त रीत्या पाहिली आहे। गुड अंपायरिंग। एक बात मैं कह सकता हूं, इस मुकाबले में, इस सीरीज में सबसे अच्छा अगर क्या होगी तो होगी अंपायरिंग। हमारे तीनों अंपायर है, बहुत ही बड़े क्रिकेटर है और जानते हैं क्रिकेट को क्या देना चाहिए। तर रूअफ़ज़ा शरबत रेडी है, लक्षात घ्या। शरबत का आनंद लीजिए क्योंकि इस धूप में रूअफ़ज़ा काम करेगा। इस बीच अच्छी शॉट है लेकिन शॉट मिड विकेट पे थोड़ा सा फंबल। 1 रन और मिलेगा, ये दूसरा रन। ये बहुत ही महत्वपूर्ण रन है, 2 रन। इथे जर दांडी गोल केली तर फरहानच्या वतीनं 200 रुपये देण्यात येतील। अगर समीर भाई की दंडी उखाड़ी तो 200 रुपया फरहान भाई की ओर से बॉलर को। यावेळेला एक्झॅक्टली काय घडलंय लेट्स सी। मात्र हा झेल होऊ शकला असता। 1 रन। यहाँ पे कीपर बॉल ढूंढ रहे थे आसमान में कि ये बॉल कहां पे गई। यस, हम कह सकते हैं कि सूरज है, लेकिन ऐसा लगा कि एक क्षण कि ये जो गेंद है, जो पीछे कंस्ट्रक्शन चल रहा है, वो बिल्डिंग के टॉप फ्लोर पे गई है क्या। लेकिन ये फिर से एक बार 2 रन। 4 गेंदे 9 रनों की आवश्यकता। ये मैच अब क्लोज आया है। 4 गेंदे 9 रन। जो कुछ करना होगा वो समीर भाई को करना होगा। लक्षात घ्या, ताईर 11 ही मैच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला एका लाइनअप मध्ये जायचं आहे। कामरान भाई ध्यान रखो इस बात को। 3 गेंदे 9 रन। अल मुनीरा 11 वर्सेस एसएस चैंपियन। कौन जीतेगा ये मुकाबला।
एक तरफ समीर भाई के डंडे दिखेंगे क्या? इस बीच अच्छी गेंद है, बॉलर बैक ड्राइव कहा जाता है, लेकिन एक रन यहां पे जरूर मिलेगा, दूसरे रन की गुंजाइश और ये 2 रन। अभी भी मैच जीवित है, 2 गेंदें 7 रन। कंपलसरी चेस का जो कंडीशन है उस कंडीशन को यहां पे जरूर रखना चाहूंगा। 2 गेंदें 7 रन, ये रन बनाने होंगे अल-मुनीरा टीम के लिए समीर को। तो दूसरी तरफ क्या है नाम? परवेज, क्या ये 2 गेंदों में ये रन संख्या डिफेंड करेंगे? फुल टॉस गेंदे और ये लगाया बड़ा सिक्स। ये है माही का सिक्स, माही मार रहा है, क्या बात है। 1 रन की आवश्यकता, अभी भी मैच खत्म नहीं हुई है, अभी भी मैच खत्म नहीं हुई है। क्या मैच है ये? है एमपीएल, ये है कासार वडोली की पावर। माही मार रहा है, 1 गेंद 1 रन, कंपलसरी चेस है। व्हाट अ मैच। यस आया, बॉल आया, मैच बॉल आ रहा है। अगर ये मैच आपको पसंद आई है तो तालियां बजाओ प्लीज। व्हाट अ मैच। 1 गेंद 1 रन। अगर यहां पे डंडी उड़ाते तो 500 रुपया फरहान की ओर से। मतलब यहां पे दूसरा गेम चल रहा है। 1 रन 1 गेंद, क्या सिक्सर लगा है। माही सच में मार रहा है। और यहां पे अम्ब्रेला फील्डिंग, देखिए अम्ब्रेला फील्डिंग है। 1 बॉल 1। ये हल्के हाथों से खेलना चाहेंगे लेकिन यहां पे आउट है, यहां पे आउट करार दिया गया है। लेग बिफोर विकेट, ये मैच खत्म। ओ व्हाट अ डिसीजन बाय नरेंद्र भारती नाड़ी। यहां पे हल्के हाथों से खेलना चाहते थे लेकिन विकेटों के बीचों बीच आ गए। चलो टीम अल-मुनीरा को रिक्वेस्ट है शेक हैंड करने के लिए आ गया है, लाइन अप करे प्लीज अल-मुनीरा टीम। क्या डिसीजन था, क्या डिसीजन था। और यहां पे हमने ये डिसीजन चेक किया है। व्हाट अ डिसीजन बाय नरेंद्र भारती, लेग बिफोर विकेट। और ऐसे चैंपियन पहला मुकाबला जीता है आप लोगों ने, वेल डन। लेकिन अल-मुनीरा टीम को रिक्वेस्ट है चलो शेक हैंड करिए, ये रूल है। मोइन 11 के सभी खिलाड़ी प्लीज यहां पे आइए। और इस मैच का मैन ऑफ द मैच अल्तमश, 12 गेंदे 20 रन बनाए थे। वेल प्लेड अल्तमश, क्या मुकाबला हुआ है। एमपीएल का ये सिर्फ दूसरा मुकाबला है, सोचो आगे क्या